मित्रांनो, महाराष्ट्रात जेवढा वडापाव देखील प्रसिद्ध नाही तेवढे घराघरात प्रसिद्ध असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे आज आपल्या भावाच्या गळ्यात पडून अक्षरशः ढसाढसा रडायला लागले. मित्रांनो, कारणही तसंच होतं. त्यांच्या मातोश्री कैलासवासी आसराबाई मुंडे यांचं निधन झालं आणि या वाघाच्या डोक्यावरचा मायेचा पदर कायमचा हरपला. मित्रांनो, ही कहाणी अख्या महाराष्ट्राने ऐकायला हवी. तुकाराम मुंडे यांचे आई वडील साधी ऊसतोड मजूर होते. विचार करा, ज्या माऊलीने उन्हात पावसात रक्ताचं पाणी करून ऊस तोडला, त्याच माऊलीने आपल्या पोरांना असं काही घडवलं की आज तिची 2 मुलं मित्रांनो कलेक्टर आहेत. एक ऊसतोड मजूर मातेची 2 मुलं देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचणं ही काही साधी गोष्ट नाहीये. त्या मातेला पहिलं शतशत नमन करूया, कारण त्यांनी आपल्या महाराष्ट्र भूमीला असा इमानदार हिरा दिला. मित्रांनो, तुकाराम मुंडे यांचे मोठे भाऊ अशोक मुंडे हे सुद्धा मित्रांनो कलेक्टर आहेत आणि तुकाराम मुंडे हे तर कलेक्टरपेक्षा मोठ्या पदावर आज कार्यरत आहेत. बीड जिल्ह्याच्या मातीतून येऊन या 2 भावांनी हे यश मिळवलंय ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. मित्रांनो, मुंडे साहेबांच्या कामाचा धडाका तर तुम्हाला माहितच आहे. या दिव्यांग कल्याण विभाग या